नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्या अंतर्गत पशुसंवर्धन विभागामध्ये पद भरती ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते आणि ही एक सुवर्ण संधी आपल्याला चालून आलेली ही दिसते। याच्यामध्ये 266 जागांचा संदर्भ आपल्याला हा या ठिकाणी पाहायला भेटतो। बरोबर ऐकलं तुम्ही, 266 जागा। त्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या 5 मिनिटांमध्ये संपूर्णपणे ही पद भरती कशा पद्धतीची असणार आहे, याचा सिलेबस काय असणार आहे हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अलीकडे जर आपण लक्षात घेतलं तर 2025 ला एक मागणी पत्र पशुसंवर्धन विभागाकडून हे एमपीएससी मार्फत एमपीएससी ला ते गेलं होतं। त्याच्यावरती आताच आजच्या तारखेला याच्यावरती एमपीएससी ने हिरवा झेंडा दाखवून या ठिकाणी आपण 266 पद ही या ठिकाणी भरणार आहोत असं हे मागणी पत्र त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलंय। याच्या अंतर्गत जर आपण लक्षात घेतलं तर गट ब अराजपत्रित ज्या जागा असणार आहे पशुसंवर्धन अधिकाऱ्याच्या, तर ती जी परीक्षा असेल ती एमपीएससी घेईल। मात्र गट ब कटच्या संदर्भात जर आपण घेतलं तर या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर टोटल जी पद ही रिक्त होती ही होती 5117 पद। त्यापैकी 2023-24 जी पद भरती झाली त्याच्या अंतर्गत 2007 पद ही ऑलरेडी भरली गेली। त्यानंतर रिक्त पद ती राहिली 3110 आणि त्याच्यापैकी 266 पदांसाठी हे मागणी पत्र हे एक्सेप्ट केलं गेलेलं आहे। आता या गट ब चा जो सिलेबस आहे पशुसंवर्धन अधिकाऱ्याचा तो आता एमपीएससी त्या ठिकाणी डिझाईन करेल। तीही माहिती आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये ती पाहायला भेटेल। पण राहिली गोष्ट आता गट क च्या संदर्भातली, तर गट क चा जो संदर्भ आहे यात जर आपण पाहिलं तर पशुसंवर्धन जे पर्यवेक्षक हा जो हे जे पद आहे, त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक, त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक आहे, त्याच्यानंतर परिचर आहे, या सगळ्यांचा जो सिलेबस असेल तो सरळ सेवेचा जो सिलेबस असतो त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या ओरिएंटेड हा सिलेबस डिझाईन करण्यात आलेला आहे। आणि मग त्याच्या संदर्भात जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता म्हणजेच पात्रता किंवा अनुभव काय लागेल या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। सगळ्यात पहिल्यांदा जर पशुधन पर्यवेक्षकाचा जर आपण आधार घेतला तर याच्यामध्ये उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा, पहिली गोष्ट। ओके, म्हणजे 10वी पास असावा बुवा। त्याच्यानंतर पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुद्धा त्याचा उत्तीर्ण पाहिजे। किंवा मग तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत सुद्धा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विभागात 2 वर्षाचा त्याला दुग्ध व्यवसाय जो आहे त्याच्या व्यवस्थापनात किंवा पशुसंवर्धन पदविका सुद्धा त्याची असायला पाहिजे। असे हे अजून त्याच्यामध्ये काहीतरी संदर्भ त्याच्यात दिलेले आहेत, हेही तुम्ही बघून घ्यायचे। त्यानंतर जी वरिष्ठ लिपिक ही जे पद आहे, अनेक जण इंटरेस्टेड असतात लिपिक या पदासाठी। याच्यासाठी काही नाही पाहिजे, फक्त संविधानिक विद्यापीठाची पदवी पाहिजे, म्हणजे कुठल्याही मान्यता प्राप्त अशा विद्यापीठातून कोणतीही पदवी त्या ठिकाणी त्याला चालू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही। त्याच्यानंतर आता जर आपण याचा सिलेबस जर पाहिला तर याच्या सिलेबसमध्ये पर्यवेक्षकाच्या इंग्रजी आहे, मराठी आहे, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आहे, बुद्धिमत्ता आणि पशुसंवर्धनचा सेपरेट त्याचा एक सिलेबस आहे, ज्याची प्रश्नसंख्या ही 40 असणार आहे। मात्र प्रति प्रश्न 1 गुण असा त्याचा डिझाईन केला आहे। त्यानंतर परिचराचा जर आपण संदर्भ पाहिला, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता असे हे 30-30 मार्काचे प्रश्न। त्यात जर आपण आता पशुधन पर्यवेक्षकाचा जर आधार घेतोय तर त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये हा तुम्हाला एक टॉपिक त्याचे दिलेले आहेत, हे टॉपिक तुम्हाला त्याच्यात संदर्भ दिलेले आहेत। हे आपण जी सगळी माहिती असेल सिलेबसची ही आपण टेलिग्राम चॅनलला ती 100% अपलोड सुद्धा करणार आहोत। याच्यामध्ये जनरल नॉलेजचा जो विषय त्याच्यामध्ये चालू घडामोडी ते 100% असेल। त्याच्यामध्ये जागतिक तसेच भारतातील म्हणजे याचा सिलेबस हा तुम्हाला कंबाईन ग्रुप बी लेवलचा सिलेबस तो असणार आहे। इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राज्यव्यवस्था तसेच पर्यावरण हा अत्यंत हा जो मुद्दा असेल टॉपिक 3चा हा तुमचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर लॉजिकल ॲबिलिटी आहे, 10वी पर्यंतचा जो संदर्भ येतो सिलेबसचा, ओके, लॉजिकल ॲबिलिटीचा तोही याच्यामध्ये आहे, तोच याच्यामध्ये आहे, हा तुमचा व्यवस्थित पाहिजे बुवा। ओके, त्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करायची कुठून आहे का नाही, तर त्यासाठी एक सुंदर अशी एक ऑल इन वन बॅच आपण डिझाईन केलेली आहे। फुल्ली अपडेटेड ही बॅच आहे 2026च्या या पदांच्या भरतीसाठी। मग त्याच्यामध्ये जेवढे विषय त्याच्यामध्ये दिलेले आहेत ही सगळीच्या सगळी विषय आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही आपण विद्यार्थी मित्रांना कंप्लीट करून देणार। यात जर संदर्भ पाहिला
तर 10 महिन्यांच्या कालावधीसाठी तुम्ही ही बॅच घेऊ शकता, ज्याची फीस ही फक्त 999, बरोबर ऐकलत, 999 एवढीच आपण ती ठेवलेली आहे. हा संदर्भ लक्षात घ्या. मग करायचं काय, तर GS बाय उत्तम गोरे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, जे प्ले स्टोअरवरती आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते मिळेल. आणि तुम्ही ते डाउनलोड करून संदर्भित जो कोर्स आहे तो तुम्ही परचेस करू शकता. आणि जर काही तुम्हाला टेक्निकल अडचण आलीच बुवा, तर काळजी करायची नाही. या ठिकाणी दोन नंबर दिलेले आहेत. एक नंबर तुमच्या स्क्रीनवरतीही जात आहे. त्या नंबरवरती तुम्ही 10 ते 6 मध्ये जरी कॉल केला तर तुमच्या अडचणी या ठिकाणी दूर केल्या जातील. त्याच्यामुळे आता मागणीपत्र गेलंय, हिरवा झेंडा दिलाय, आता मात्र उशीर करायचा नाही. ही तुमची पोस्ट असणार आहे, तुमचं पद असणार आहे, सरकारी नोकरी शाश्वती, यासाठी आपल्याला झपाटून उठायचंय. धन्यवाद.